आता एक महत्त्वाची बातमी बघूया। उदयनराजे भोसले आणि वारसदारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खासगी जमिनी इतर मालमत्तांना मिळणारी सूट कायम ठेवण्याचा हा निर्णय आहे। छत्रपती घराण्याशी संबंधित मालमत्तेसंदर्भातला हा शासनाचा निर्णय आहे। महसूल आणि वन विभागाचा हा मोठा निर्णय आहे। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देतात। अभिषेक, हा जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे छत्रपती घराण्याशी संबंधित, याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे घराण्याचे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला दिसतं आणि त्यामुळेच छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी असेल आणि इतर मालमत्तांना कायमची सूट देण्यात आलेली आहे। उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या थेट वारसांना ही कायमची सूट देण्याचा निर्णय सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। श्रीमंत भोसले कुटुंबियाचा उदरनिर्वाह त्यांच्या दर्जानुसार व्हावा म्हणून ही सूट देण्यात आल्याचं देखील शासनाच्या या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहायचं तर ही सूट वेळोवेळी देण्यात आल्याचं देखील आपल्याला दिसतं आहे। या संदर्भात GR देखील काढण्यात आलेला आहे। सर्वप्रथम जर का पाहायचं तर 1992 मध्ये प्रथम कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांच्या नावे हा GR काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता बॉम्बे सरंजाम असेल, जहांगीर असेल किंवा मग इतर इनाम असेल, यातून देखील या नियमातून यांना देखील सूट देण्यात आलेली आहे। महसूल आणि वन विभागाचा हा मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।